293च्या चर्चा विधानसभेमध्ये ह्या सातत्यानं पुढे ढकलल्या गेल्याचं कळलं आणि आज सकाळी 293च्या चर्चेचा काही भाग शिल्लक असताना त्यावर गांभीर्य नसल्यामुळे मंत्री महोदय उपस्थित नसल्यामुळे सभागृहाचं कामकाज तहकूब झाल्याचंही कळलं। आता विधान परिषदेची बेल पण दोनदा वाजलेली आहे। याचा अर्थ कुठलाही मंत्री विधान परिषदेमध्ये नसेल आणि म्हणून पहिलं तहकूब केलं असावं आणि आता दुसऱ्यांदा बेल वाजते। म्हणजे विधिमंडळाचं कामकाज मग 293 सारखा प्रस्ताव, विरोधकांचा प्रस्ताव, त्या प्रस्तावावर चर्चा करताना जर मंत्री उपस्थित नसतील, वर जर कुठले मंत्री येत नसतील, त्यांचे खासगी सचिव तिथे उपस्थित नसतील, इथले अधिकारी जर उपस्थित राहत नसतील, तर या सभागृहाला गांभीर्य आहे की नाही याबाबत स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी गांभीर्यानं दखल घेणं महत्त्वाचं आहे। काल संसदीय कामकाज मंत्री चंद्रकांत दादांच्या ही गोष्ट लक्षात परवाच्या दिवशी आणून दिली। इतकंच काय तर गटनेत्यांच्या बैठकीमध्ये सुद्धा विधान परिषदेसारख्या सभागृहाला सर हलक्यात घेत असतील अधिकारी आणि मंत्री, तर मला असं वाटतं हे फार वाईट आहे। आणि 293ची चर्चा वारंवार पुढे ढकलणं हे विधानसभेकरता जितकं वाईट आहे, कारण एक काळ या विधानसभेचा पाहिला आपण, दिलीप वळसे पाटील साहेब विधानसभेचे अध्यक्ष असताना 293च्या चर्चा वेळेवर व्हायच्या, अर्धा तास चर्चा वेळेवर व्हायच्या, लक्षवेधी मोजक्याच असायच्या 3 किंवा 4। आम्हाला अनेकदा वळसे पाटील साहेबांनी सांगितलं। आता त्यात कुठलंही शिस्त राहिली की नाही हे मला असं वाटते विचार करणं महत्त्वाचं आहे। सत्तेतला असलो तरी काही गोष्टी ज्या चुकत असतील त्यावर बोट ठेवणं हे मला भारतीय संविधानाने दिलेला अधिकार आहे। म्हणून माननीय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरजी हे याला गांभीर्याने घेतील आणि मंत्री जर इतके गाफल राहत असतील तर हे इथून पुढं महाराष्ट्राचं चित्र काही चांगलं राहणार नाही। विधानसभा आणि विधान परिषद हे दोन्ही सभागृह अत्यंत महत्त्वाचे आहेत आपल्या भारतीय राज्यघटनेच्या नियमानुसार, आणि त्याला मंत्री गांभीर्याने घेत नसतील तर हे दुर्दैव आहे। बरोबर आहे, कारण नाशिकला जो एक कार्यक्रम झाला होता मराठी भाषा दिनाचा, त्यामध्ये आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी ह्या VSRनी गेल्या आणि त्यानंतर काल पत्रकारांनी प्रश्न विचारला का VSR व्हेंचरच्या संदर्भात, ज्या VSR व्हेंचरच्या मालकाचा आम्हाला संशय येतोय VK सिंगचा, त्याच्याच विमानात जाणं हे धोकादायक असू शकतं, कारण त्यांनी सुपारी घेतलेली आहे। या VIP लोकांना ठार करण्याची सुपारी VSR व्हेंचरच्या मालकांनी घेतलेली आहे। आणि जर तसं असेल तर अशा पद्धतीनं VSRचं विमान का दिलं गेलं, आमचा तोच तर प्रश्न आहे ना। दादांना सुद्धा हे विमान का दिलं गेलं, कोण्या अधिकाऱ्यानं दिलं, कसं दिलं, 28 तारखेला सकाळी त्याच विमानानं जा असं का म्हटलं। नंतर उत्तर येतं का VSRनी सर्व VIP त्यांची मुवमेंट करतात, पण ते धोकादायक आहे। माझी आपल्या माध्यमातून राज्याच्या मुख्यमंत्र्यांना, राज्याच्या सर्व मंत्र्यांना विनंती आहे, एक वेळ बाय रोड प्रवास करा, एक वेळ ट्रेननं प्रवास करा, पण VSR व्हेंचर कंपनी म्हणजे सध्या इथल्या चांगल्या लोकांचा कर्दन काळ आहे। त्यांना महाराष्ट्राचं राजकारण संपवण्याची मोठी सुपारी भेटलेली आहे अंडरवर्ल्ड करून। त्याच्यामुळे VSRकडे जाण्याचा अजिबात डोक्यातून विचार काढून टाकावा। मी एकनाथ शिंदे साहेबांनाही परवाच्या दिवशी नमस्कार केला आणि सांगितलं, साहेब तुम्ही प्रवास करताना VSR नाव दिसलं तर करूच नका, एखादा कार्यक्रम स्किप झाला तर चालेल, हेच मी देवेंद्रजींनाही म्हणतो। आणि त्या दिवशी आदरणीय सुनेत्रा वहिनी त्याच विमानात गेल्याचं जेव्हा जयदादाला कळलं, त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना पण दिलेल्या आहेत की इथून पुढे असं होता कामा नये। आणि मला विश्वास आहे की आता इथून पुढे VSRवर आम्ही तरी आमच्या पक्षाकडून कोणी जाणार असं दिसत नाही। बरोबर आहे ना, शेवटी जयदादा असतील, पारदादा असतील, या दोघांनाही वाटतंच की आपल्या वडिलांचा जर असा घातपात, अपघात, विमानाचं जे काय असेल ते जनतेच्या मनातले प्रश्न शेवटी महाराष्ट्राची जनता आज ना उद्या आम्हाला प्रत्येकाला विचारेल। त्याच्यामुळे CBI चौकशी ही झाली पाहिजे, ही जयदादाची भूमिका आहे। आणि त्यांच्याकडे मी मागेही सांगितलं होतं की सगळ्या गोष्टीचा अभ्यास त्यांचा एकदा झाला की ते स्वतः आता पुढच्या आठवड्यामध्ये मुंबईत त्यांनी स्वतः सांगितलंय की पत्रकारांसोबत ते बोलतील, पत्रकार परिषद घेतील। आणि त्यामुळं CBI चौकशीच्या संदर्भात आम्ही सगळे गंभीर आहोत। CBI चौकशी झाली पाहिजे, महाराष्ट्राच्या जनतेला खरं काय ते एकदा कळलं पाहिजे। आणि आदरणीय सुनेत्रा वहिनींनी सुद्धा DGCAचा अहवाल आल्यानंतर त्या बोलतील एवढं मात्र नक्की। DGCAचा पहिला अहवाल जो आला तो त्रोटक अहवाल आहे, त्याच्यावर कोणाचाही विश्वास असण्याचं काही कारण नाही। पण DGCAचा सुधारित अहवाल आल्यानंतर आदरणीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा वहिनी पवार ह्या पण बोलतील, त्याबद्दल काही दुमत नाही। आणि जयदादांनी जे CBI इन्क्वायरी मागितलेली आहे ती इन्क्वायरी आमच्या पक्षाच्या सर्व आमदारांच्या मनात आहे की ते सत्य काय त्या घटनेचं हे जनतेच्या समोर आलं पाहिजे।
जाताना ते लिफ्टने गेले वरती 18व्या मजल्यावर. जेव्हा जाते ते तेव्हा ती कंपन निर्माण करत होती, म्हणजे व्हायब्रेशन करत होती. परतीच्या जेव्हा माध्यमांची प्रतिक्रिया दिल्यानंतर जेव्हा खाली जायला निघाले, जय पवार यांनी लिफ्टने जाणं टाळलं, कारण की ती व्हायब्रेट करत होती. थेट 18 मजले खाली उतरले. शेवटी ते पवार परिवार आहेत. जय दादांच्या आजी आहेत सरोज अक्का, म्हणजे पवार साहेबांच्या पेक्षा 2 वर्षांनी त्या मोठ्या आहेत. पवार साहेबांच्या सख्या मोठ्या बहीण, त्यासुद्धा श्रीरामपूर, जे आपलं ज्यात इस्लामपूरचं नाव आता बदलून श्रीरामपूर केलं आहे, तिथं त्यांची एक शिक्षण संस्था आहे. मी स्वतः एकदा व्याख्यानाला तिथे गेलो होतो, तर 5 मजले त्या पायऱ्या चढून गेल्या होत्या. त्यामुळे हे सत्यशोधकी शारदामाई पवारांचं रक्त आहे. त्यामुळं किती पायऱ्या चढून गेल्या, किती पायऱ्या उतरल्या, तर त्यांना तो फरक पडत नाही. पण एक गोष्ट त्यातून लक्षात घेतली पाहिजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रात अखंड सावधानता हा एक महाराजांच्या जीवनातला अविभाज्य घटक होता. छत्रपती संभाजी महाराजांनी त्यांच्या बुधभूषण ग्रंथात लिहिलेलं होतं की राजाने असुरक्षित प्रवास करू नये. हे त्यांच्या बुधभूषण ग्रंथात आहे. संस्कृतमधला तो श्लोक आहे, व्यसनाधीनाना सर्वानुभूपती परिवर्जिता सप्तदोषा सदा राज्ञा हातच्या व्यसनोदया. म्हणजे राजांनी, त्या काळात राजे होते ना, लोकशाही तर नव्हतीच, राजेशाही होती. राजांनी मुक्या प्राण्याची शिकार करू नये, वाईट मित्रांची संगत करू नये, द्यूत क्रीडा खेळू नये, आणि शेवटी त्यांनी सांगितलं होतं की असुरक्षित आणि असावधान हे प्रवासाला जाऊ नये किंवा टाळावं. तोच कित्ता जयदादांनी गिरवला, कारण जाताना व्हायब्रेट जर लिफ्ट झाली असेल तर येताना त्यात दुर्घटना होऊ शकते किंवा अडकू शकतो, किंवा VSRचा एखादा तिथे पेड सोल्जर असू शकतो काही करणार. आता तर VSR हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि महाराष्ट्रातल्या कुठल्याही आमदारांचा जर काही त्यांना दगाफटका झाला प्रवासात, तर हा VSRच्या मालकावरच त्याचा संशय गेला पाहिजे, कारण त्यांनी अजितदादासारखा माणूस संपवला आहे. त्याच्यामुळं जयदादांनी ही जी काही काळजी घेतलेली आहे ती आमच्या सर्वांसाठी तो एक आदर्श आहे की आम्ही सुद्धा प्रवासात काळजी घेतली पाहिजे. सर्व आमदारांनी प्रवासात काळजी घेतली पाहिजे. काल कसं बॉम्ब पडणार, अर्धे आमदार गेले बाहेर की बाबा पहिलं जीव वाचला पाहिजे, मग बाकीचं काय. आता समजा पडला असता, सगळं बेचिराग झालं असतं का नाही, तर ठीक आहे, तो धमकी दिली कोणी, तो ईमेल खरा होता की खोटा होता, तो पाठवला कोणी, आणि जीवाच्या आकांतानं ज्यावेळेस माणूस पडतो त्यावेळेस माणसाला संकटाची चाहूल लागते. बस जशी धमकी बॉम्बस्फोटाची इथे दिल्या गेली, VSR सुद्धा तसंच आहे ना. VSR व्हेंचरचा VK सिंग हा काही वेगळा नाही आहे. त्याच्यामुळे प्रवास करताना सर्वांनी सावध असलं पाहिजे. हेच त्यातून शिकण्यासारखं आहे. कारण तुम्हाला सांगतो, अजितदादाचा अचानक झालेला विमान अपघात आणि त्यातून संपलेलं सगळं, माणसानी या गोष्टीतून एक शिकलं पाहिजे की जो क्षण माणसाच्या जीवनात आहे तो जगा, परिवारासह जगा, आनंदानं जगा. उद्याचं काय होईल हे काही सांगता येत नाही. त्याच्यामुळं अजितदादांच्या त्या विमान दुर्घटनेनंतर मला तरी वाटतं की सर्वांनी आपापली काळजी घेणं, रेल्वे प्रवास असेल, बाय रोडचा प्रवास असेल किंवा विमान प्रवास, लिफ्टने जाणे येणे सुद्धा, अनेकदा मंत्रालयातल्या लिफ्टचा सुद्धा तोच प्रॉब्लेम होतो. ही काळजी घेतली पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.